नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। म्हणजे कला ऐनवेळी कोर्टामध्ये असा साक्षीदार असा पुरावा घेऊन येणार आहे की सगळी केस जी आहे ती 360 डिग्रीमध्ये चेंज होणार आहे आणि अद्वैत यातून बाहेर पडणार आहे, अद्वैतची सुटका होणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर इकडे कला जी आहे ती आता माडेकर म्हणजे जे वेंडर्स आहेत जे हिऱ्यांचे सॅम्पल्स हिरे द्यायचे त्यांच्याकडे आलेले आहे, त्या माडेकरकडे आलेले आहे, ज्याला भेटून हा सगळा जो डाव आहे हे सगळं कारस्थान राहुल आणि साईनाथ ज्वेलर्स यांनी केलेलं होतं। तिथे आता कला पोहोचलेली असते। कला तिथे येऊन प्रश्न विचारत असते, तिथं कोण दिसतंय का ते पाहत असते। तिथेच कलाला अशी एक व्यक्ती मिळणार आहे की ज्या व्यक्तीमुळं कलाला कळणार आहे की यामध्ये अद्वैतला का अडकवलं गेलेलं आहे, अद्वैत कशामुळे यामध्ये अडकलेला आहे, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर ऐनवेळी कोर्टामध्ये आता असं तिथे डिक्लेअर होत असतं की अद्वैत चांदेकर हे जे आहेत ते जरी मोठं प्रस्त असलं तरीही आत्ता इकडे वकील साहेबांनी कोणतीही गोष्ट इथे सांगितलेली नाही, कोणतंही असं स्टेटमेंट किंवा कोणताही ठोस पुरावा दिलेला नाही। त्यामुळं इथे अद्वैत चांदेकर हे सगळं जे काय आहे यांना यातून आम्ही बाहेर काढू शकत नाही। आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं तिथं डिक्लेअर होत असतं आणि त्याच वेळी तिथं पोहोचते ती म्हणजे कला। मला कोर्टाला असा एक पुरावा कोर्टाच्या समोर सादर करायचा आहे असं कला बोलत असते। आणि कोर्टाच्या समोर कोणता पुरावा सादर करायचा आहे तर जेव्हा तो पुरावा कोर्टाच्या समोर सादर केला जातो तेव्हा अद्वैतची निर्दोष सुटका इकडे होणार असते। हे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। जेव्हा कला कोर्टामध्ये तिथं आलेली असते तेव्हा सगळेजण पाहत असतात आणि सगळ्यात भारी तोंड झालेलं असतं ते म्हणजे राहुल आणि रोहिणी यांचं। कारण रोहिणीला असं वाटत असतं की राहुलने खूप छान प्लॅन केलेला आहे, अद्वैत पूर्णपणे अडकलेला आहे, पण एकदा का अद्वैत यातून बाहेर पडला की मग मात्र त्यांची वाट लागणार आहे, ही गोष्ट मात्र त्यांना माहीतच नसते। इकडे अर्जुन जो आहे तो अद्वैतची केस लढण्यासाठी सज्ज झालेला असतो। अर्जुन स्वतः अद्वैतची केस लढण्यासाठी आलेला असतो। अद्वैतच्या बाबतीत आता कोणते कोणते साक्षी पुरावे कोर्टात सादर केले जाणार आहेत, नक्की काय काय होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे कला आता माडेकर जे आहेत हिऱ्यांचे जे वेंडर आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचलेली आहे आणि कला तिथे विचारत असते, त्यांना विचारत असते की ते कुठे आहेत, त्यांना मला भेटायचं आहे। तेव्हा तिथे आलेले एक सर आहे ते जे ऑफिसमधले आहेत ते कलाला सांगत असतात की साहेब आता नाही आहेत, साहेब बाहेर गेलेले आहेत, आम्हीही त्यांना कॉल करत आहे पण त्यांचा कॉल लागत नाही। तेव्हा कला विचार करत असते की हे सगळं कसं शक्य आहे, म्हणजे काहीही झालं तरीही आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपला बिझनेस सोडून कोण अशी व्यक्ती आहे की ती जाऊ शकेल एवढं मोठं नुकसान करून, म्हणजे कोणालाच माहित नाहीये या सगळ्याचा काय म्हणजे काय अर्थ काय आहे, कनेक्शन काय आहे, हा विचार कलाच्या डोक्यात सुरू झालेला असतो। कारण जोपर्यंत हिऱ्यांचे वेंडर जे आहेत त्यांच्याकडून स्टेटमेंट भेटत नाहीये, त्यांच्याकडून कोणत्या पावत्या भेटत नाहीये, तोपर्यंत अद्वैतने हिरे वापरलेले आहेत ही गोष्ट कोर्टाच्या समोर सिद्ध होणार नसते। म्हणून तर कला हे सगळे पुरावे घेण्यासाठी इथं पोहोचलेली असते। आता कलाला जेव्हा ह्या सर्व गोष्टींची माहिती पाहिजे असते, कला तिथं विचारत असते, तेव्हा कला त्यांना म्हणते की मी ही केबिन पाहू शकते का। तेव्हा त्या ऑफिसमधले जे असतात ते तिला सांगतात की हो तुम्ही पाहू शकता ही केबिन, असं म्हणत त्यांनी कलाला तर परवानगी दिलेली असते केबिन पाहण्यासाठी। आणि त्याचबरोबर कला आता केबिन पाहत असते। इकडे आता सोहमशी आता बोलायला आलेली असते ती म्हणजे अनामिका म्हणत असते की सोहम काय चाललंय तुझं नक्की हे सगळं, म्हणजे तुला काय वाटतंय, तुझे काय बोलतोय, जे काय वागतोय ते काय आहे, हे सगळं कशामुळे होतंय, हे सगळं बोलणं चाललेलं असतं। आणि तेव्हा मात्र अनामिका त्याला विचारत असते, तेव्हा सोहम म्हणतो म्हणजे मी काय केलं पाहिजे। अनामिका मात्र सोहमला जबाबदारीची जाणीव करून देत असते। अनामिका सोहमला सांगत असते की नक्की काय झालेलं आहे, गोष्टी कशा झालेल्या आहेत। सोहम एक गोष्ट लक्षात ठेव, कारण तू या घरचा जरी सेंडफळ असलास तरीही ही गोष्ट तुला विसरून चालणार नाही की तुलाही हातपाय हलवणं तेवढंच गरजेचं आहे, असं अनामिका त्याला बोलत असते। तू असं काय हातावर हात ठेवून बसलेला आहेस, तुझ्या लक्षात येतंय का तू काय केलेलं आहेस ते,
असं सोहमला ती बोलत असते. अरे आत्ता माझा भाऊ तुझ्या बाबांबरोबर गेलेला आहे, माझ्या भावाला वाटलेलं आहे की तिकडे गेलं पाहिजे, आणि तू काय करत आहेस मला सांग. आता माझे आई बाबा इथं आलेले आहेत, ते कशासाठी आलेले आहेत आणि तू काय करतोयस, हे सगळं ती त्याला विचारत असते. तेव्हा सोहम म्हणत असतो, मी काय केलं पाहिजे. सोहमला ती म्हणते, तू काही पपेट नाही आहेस रे, म्हणजे तुला कोणीही सांगायचं आणि त्या पद्धतीनं तू वागणार आहेस. तुला स्वतःचं डोकं आहे ना, ते वापर ना. नक्की काय झालेलं आहे, कशा पद्धतीनं गोष्टी घडत आहेत, या गोष्टींचा थोडा विचार कर आणि मग ठरव काय करायचं आहे ते. हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे रोहिणी जी असते ती बरोबर पोहोचलेली असते आणि रोहिणी जी आहे ती तिथं आलेली असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपल्याला पाहायला मिळतात तेव्हा मात्र इकडे अनामिकाचं असं म्हणणं असतं की आता सोहमने घरची जबाबदारी घेतली पाहिजे, घरात काय चाललंय काय नाही या सर्व गोष्टी पाहिल्या पाहिजेत असं अनामिकाला वाटत असतं. आणि म्हणूनच तिने सोहमला बोलत असते, सोहमला सांगत असते की तू कर ना काहीतरी, तू काहीच का करत नाहीये, असं तिचं म्हणणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे रोहिणी म्हणत असते की नक्कीच या दोघांमध्ये काहीतरी झालेलं दिसतंय आणि आपल्याला लवकरच या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. एकदा का अद्वैतचं हे जे काही आहे ते मिटलं की मग मात्र बाकीच्या गोष्टी करायला मी सज्ज आहे. या दोघांमध्येही फूट पाडणं गरजेचं आहे आणि एकदा अद्वैतचं मार्गी लागलं की मग या दोघांचं काय करायचं ते मी पाहते, असं सगळं तिच्या डोक्यात सुरू झालेलं आहे आणि त्या पद्धतीनं तिनं बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता सगळेजण कोर्टामध्ये आलेले आहेत. अद्वैतलाही कोर्टामध्ये आणलं जात असतं, अद्वैतही कोर्टामध्ये आलेला असतो आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता अर्जुन सुभेदार, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार ही अद्वैतची केस लढण्यासाठी इथे आलेले आहेत आणि त्याचबरोबर विरोधी पक्ष म्हणजेच मिस्टर नारडा यांचे वकील तिथं आहेत आणि मिस्टर नारडा यांचे वकील आता कोर्टामध्ये तिथे उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी ओपनिंग स्टेटमेंट द्यायला सुरुवात केलेली आहे. मिस्टर नारडा हे कोल्हापुरातलं खूप मोठं प्रस्थ आहे आणि मिस्टर नारडा यांनी अद्वैत चांदेकर यांच्याकडे नारडा यांच्या मुलीच्या लग्नासाठी दागिन्यांची ऑर्डर दिलेली होती आणि ऐनवेळी ते हिऱ्यांचे दागिने त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नात द्यायचं होतं. एका बापाचं स्वप्न होतं की आपल्या मुलीला खूप सुंदर असं दागिने द्यायचे, तिला खुश करायचं, एक आनंदाची गोष्ट होती आणि त्यांच्या वाट्याला हे सगळं वेगळंच काहीतरी आलेलं आहे हे बोलणं सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर ते म्हणत असतात की एका बापाची जी इच्छा होती ती अपूर्ण राहिली. आपल्या मुलीला सुखात आनंदात तिच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे, तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो पहा तिला या घरातून पाठवणी करायची होती, पण अद्वैत चांदेकर यांच्यामुळं त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे. कारण अद्वैत चांदेकर यांनी त्यांना फसवलेलं आहे आणि त्यांना तिथे खोटे दागिने दिलेले आहेत. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता ते बोलत असतात आणि अद्वैत चांदेकर यांनी जी फसवणूक केलेली आहे त्या फसवणुकीसाठी त्यांना मोठ्यात मोठी शिक्षा देण्यात यावी हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर अद्वैत जो आहे तो पाहत असतो, तिथे अर्जुनही असतो, त्याचबरोबर बाकीचे सगळेजण असतात. अद्वैतच्या बाबतीत आता नको नको ते प्रश्न विचारले जात असतात, परंतु अद्वैत शांतच तिथं असतो आणि अद्वैतच्या बाबतीत आता हे ओपनिंग स्टेटमेंट तिथं दिलेलं असतं आणि त्याचबरोबर अद्वैतने फसवणूक केलेली आहे आणि मिस्टर नारडा यांची फसवणूक म्हणजे सामान्य जनतेची फसवणूक आहे हे बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कोर्टाने आता सामान्य जनतेची जी फसवणूक केलेली आहे या माणसाला कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी असं ओपनिंग स्टेटमेंट देत आता नारडा यांच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडलेली असते आणि त्यांचं ते कर्तव्य आहे, त्यांची बाजू कोर्टाच्या समोर मांडली पाहिजे. त्या पद्धतीनेच त्यांचं बोलणं हे सुरू झालेलं असतं. इकडे अद्वैत मात्र पाहत असतो, कारण बिचारा अद्वैतला तर काहीच माहिती नसतं. त्या वकिलाने जो गोंधळ, त्या काउन्सिलरने जो गोंधळ घातला त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. जर का अद्वैत ऑफिसमध्ये असता तर ही ऑर्डर चुकीच्या पद्धतीने प्लेस झालीच नसती. कारण अद्वैत कसा आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तो मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो, कारण त्याचं कारणही तेच आहे की अद्वैत कधीच कोणत्या गोष्टीमध्ये चुका करत नाही. अद्वैतने कंपल्सरी कलाला आठवण करून दिलेली होती गोष्टी कशा पद्धतीनं करायच्या आहेत, पण नेमकं कलाने अक्षरशः कानात बोटं घालून घेतलेली होती आणि तिला तिची घरातली स्वयंपाकाची कामं महत्त्वाची वाटत होती आणि एवढा मोठा
गोंधळ झाला आणि यामध्ये अद्वैत अडकला गेलेला आहे. आता अर्जुन उठतो आणि अर्जुन म्हणतो की माझे ॲडव्होकेट मित्र आहेत, त्यांनी त्यांची बाजू अगदी व्यवस्थित मांडलेली आहे, पण मला एक गोष्ट सांगायची आहे कोर्टाला की अद्वैत चांदेकर हे जे आहे त्यांच्यावरचा गुन्हा अजूनपर्यंत सिद्ध झालेला नाही. त्यामुळं त्यांना त्या गोष्टी बाबतीत विचारलं जाऊ नये, त्यांना गुन्हेगार ठरवू नये. कारण अजूनही मान्य आहे की हे सगळं झालेलं असलं तरीही हे सगळं अद्वैत चांदेकरनं केले असा ठोस पुरावा अजूनही हाती लागलेला नाही. कारण काहीही झालं तरीही अद्वैत चांदेकर ही एक मोठी व्यक्ती आहे. जसं मिस्टर नारडा हे मोठं प्रश्न आहे, तसं चांदेकर हे सुद्धा एक मोठं प्रश्न आहे. ही गोष्ट माझ्या वकील मित्रांनी विसरून नये. आणि अर्जुन ही त्याची बाजू कोर्टाच्या समोर मांडत असतो आणि कोर्टाला सांगत असतो की हे बघा, काहीही झालं तरीही एक गोष्ट कोर्टाने लक्षात घेतली पाहिजे की मी कोर्टाच्या समोर असे साक्षी पुरावे सादर करणार आहे. कारण अद्वैत चांदेकर हा आत्ता काम करत नाहीये, तर तो इतके दिवस झालं या कोल्हापुरामध्ये काम करत आहे. आणि माझे क्लायंट जे आहेत त्यांना बेस्ट बिझनेसमॅन ऑफ द अवॉर्ड मिळालेला आहे. बरेच अवॉर्ड त्यांना मिळालेले आहेत. ते फक्त त्यांच्या कर्तबगारीमुळे मिळालेले आहेत, त्यांच्या कामामुळे त्यांना मिळालेले आहे असं म्हणत अर्जुन त्याची बाजू कोर्टाच्या समोर मांडत असतो. अर्जुनने सांगितलेलं असतं की काही झालं तरीही माझ्या क्लायंटने चुकीचं काही केलेलं नाहीये आणि माझ्या क्लायंटला लवकरात लवकर जामिनावरती सोडवण्यात यावं. हे सगळं अर्जुन कोर्टामध्ये बोलत असतो. इकडे कला जी आहे ती आता तिथे आलेली असते आणि कला जेव्हा त्या माडेकरच्या ऑफिसमध्ये तिथं असते तेव्हा ती विचार करत असते की हे सगळं संशयास्पद का वाटतंय मला. कारण मी इथं आलेली आहे, तर तो जो वेंडर आहे तो इथं नाहीये. मग हे सगळं काय झालेलं आहे. कारण काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं व्हायला नको होत्या असं कलाला वाटत असतं. कारण हा वेंडर जो आहे तो अचानक का गायब झाला असेल, त्याचं एवढं नुकसान करून तो गायब का झाला असेल, असे प्रश्न त्याला पडलेले असतात आणि त्याच प्रश्नांची उत्तरं कला शोधत असते. कला म्हणत असते की नाही, असं काहीतरी आहे जे अजूनही माझ्याच समोर आलेलं नाही आणि ती गोष्ट लवकरात लवकर समोर आली पाहिजे असं बोलणं इकडे कलाचं चाललेलं असतं. कलाला मात्र प्रश्न पडलेले असतात आणि मग कला तिथं असते तेव्हा तिनं ज्या व्यक्तीला विचारलेलं असतं ती व्यक्ती तिथं आलेली असते आणि ती म्हणत असते, मॅडम तुम्ही अजून इथेच आहात का, म्हणजे तुम्ही गेला नाहीत का, असा प्रश्न ती व्यक्तीला विचारला जातो. तेव्हा मात्र कला म्हणते की हो मी निघतच आहे. आणि तेवढ्यातच ते जयंत काका जे आहेत ते त्या एका तिथे पार्टिशनला चिकटून उभा राहिलेले असतात आणि ते म्हणत असतात, ही तर दिनकरची मुलगी आहे, नक्कीच ही का आलेली आहे, म्हणजे ते चांदेकरांच्या मुलाशी तिचं लग्न झालेलं ही गोष्ट मला माहिती आहे, म्हणजे त्याच प्रकरणाच्या बाबतीत ती इथं आलेली आहे का, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि ते म्हणत असतात की नाही, मला तिच्यासमोर जायला नकोय, मला जर तिने काही प्रश्न विचारले तर खूप अवघड होणार आहे. इकडे अद्वैतने आता असे साक्षीदार कोर्टामध्ये आणलेले असतात की जे वर्षानुवर्ष चांदेकरांसोबत बिझनेस करत आहेत आणि त्या साक्षीदारांच्या साक्ष आता तिथे नोंदवल्या जातात. आणि मग अद्वैतने आता जे काही साक्षी पुरावे सादर करायला सुरुवात केलेली असते ते पाहून मात्र इकडे रोहिणी आणि राहुल यांची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात. त्याचबरोबर अद्वैत जे प्रश्न कोर्टाच्या समोर उभे करत असतो, ज्या गोष्टी कोर्टाच्या समोर उभ्या करत असतो, हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र अर्जुन जो आहे तो एकेकाला आता तिथे साक्ष देण्यासाठी बोलवत असतो. अर्जुनचं एकच म्हणणं असतं की माझे अशील मित्र आहेत, यांनी लक्षात ठेवावं की चांदेकर हे सुद्धा साधं प्रस्थ नाहीये. चांदेकरांनी आजपर्यंत जे त्यांचं बिझनेस केलेला आहे तो प्रामाणिकपणे केलेला आहे. तर चांदेकरांसोबत बिझनेस करणारे मिस्टर स्वामीनाथन यांना मी आता कोर्टामध्ये ते साक्ष देण्यासाठी बोलवू इच्छितो असं म्हणत अद्वैतने आता स्वामीनाथन यांना बोलवलेलं असतं. आणि स्वामीनाथन यांना प्रश्न विचारले जातात तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की अद्वैत चांदेकर म्हणजे परफेक्शनिस्ट आहे, अद्वैत चांदेकर कधीच चुकू शकत नाही आणि अद्वैत चांदेकर जो आहे तो अगदी व्यवस्थित पद्धतीनेच काम करत असतो. आणि स्वामीनाथन यांना विचारलं जातं, तुम्ही त्यांच्याबरोबर किती वर्ष झालं काम करताय, तेव्हा मात्र इकडे बोललं जातं की अद्वैत चांदेकर सोबतच काय त्याच्या आजोबांसोबतही आम्ही काम केलेलं आहे आणि त्याचसोबतच त्याचे आजोबा आणि त्याचबरोबर त्यांच्या घरातील सगळ्या व्यक्तींशी माझा तेवढाच अगदी प्रामाणिक असं त्यांचं काम आहे आणि मी बरीच वर्ष झालं आणि क्वालिटीच्या बाबतीत त्याचबरोबर कुठलंही कॉम्प्रोमायझेशन नसतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे बोललं जातं ते म्हणजे
त्यानंतर अर्जुनने चांदेकरांचे दुसरे जे क्लायंट आहेत त्यांना बोलवलेलं आहे, त्यांना कोर्टामध्ये साक्ष द्यायला बोलवलेलं असतं. तेव्हा तेही सांगत असतात की चांदेकरांकडून कुठलेही कॉम्प्रोमायझेशन केलं जात नाही, क्वालिटी ही त्यांची जबरदस्त असते, म्हणून इतके वर्ष झालं आम्ही चांदेकरांसोबत काम करत आहोत, हे त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रत्येकजण येऊन इकडे अद्वैतच्या बाजूने साक्ष देत असतं, कारण कलाने त्यांना कन्व्हिन्स केलेलं असतं, कलाने त्यांना सांगितलेलं असतं की अद्वैतला कारण नसताना याच्यामध्ये अडकला गेलेला आहे, तर अद्वैतला आपल्याला सोडवणं गरजेचं आहे, हे कलाने सांगितलेलं असतं. आणि त्यासाठी तिने हे सगळे साक्षी पुरावे आता कोर्टामध्ये सादर करायला आणलेले असतात. त्यासोबतच या सर्व गोष्टी कलाने केलेल्या असतात आणि अजूनही कला कोर्टामध्ये मात्र पोहोचलेली नसते. अगदी 3 साक्षीदार असे कोर्टामध्ये सादर केलेले असतात आणि ते साक्षीदार असतात ते अद्वैतच्या बाजूने साक्ष देत असतात. जेव्हा साक्षीदारांनी अद्वैतच्या बाजूने साक्ष दिलेली असते तेव्हा मात्र इकडे राहुल आणि रोहिणी यांची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात. ते दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि इकडे सरोज त्याचबरोबर संगीता या दोघींनाही जरा समाधान वाटत असतं. काहीतरी पॉझिटिव्ह आहे जे अद्वैतच्या बाजूने आहे याची जाणीव त्यांनाही झालेली असते. त्यानंतर आता अर्जुन म्हणत असतो की एवढं सगळं आहे, ही सगळी लोक बोलत आहेत आणि या सगळ्या लोकांनी इतकी वर्ष चांदेकरांच्या सोबत बिझनेस केलेला आहे, हे बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जज साहेब हे सगळं बोलणं ऐकत असतात. तेव्हा अर्जुनने आता तिथं विनंती केलेली असते की हे सगळं कोणी केलेलं आहे, या सगळ्या फ्रॉडच्या मागे कोण आहे हे शोधून काढण्यासाठी मला माझ्या क्लायंटची गरज आहे, त्यामुळं तुम्ही माझ्या क्लायंटची जामिनावरती सुटका करावी, असं इकडे अर्जुनने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की हे सगळं काय झालेलं आहे, आता मला वाटतंय की यातून अद्वैत सुटणार आहे, असं ती राहुलला बोलत असते. अद्वैत मात्र पाहत असतो फायनली या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अद्वैतच्या विरोधात गेलेल्या असतात आणि अद्वैत आता तिथे उभा असतो. आता पुढे नक्की काय होणार आहे, जज साहेबांचा काय निर्णय असणार आहे, कारण सध्या तरी जामीन मिळवणं हे खूप गरजेचं असतं आणि एकदा का अद्वैतला जामीन मिळाला की मग सगळ्या गोष्टी छान पद्धतीनं होणार असतात. इकडे कला जी असते ती बिचारी टेन्शनमध्ये असते. कला म्हणत असते की नाही, काही झालं तरीही आई अंबाबाई तुला तर माहिती आहे ना चांदेकर कसा आहे, चांदेकरनं हे सगळं केलेलंच नाही आहे, त्याला बिनाकामाचं याच्यामध्ये अडकवलं गेलेलं आहे, असं म्हणत कलाने आता देवीच्या समोर आई अंबाबाईच्या समोर हात जोडलेले आहेत आणि तूच मला मार्ग दाखव, मला इथे काहीतरी गोंधळ वाटत आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कलाच्या लक्षात येतं की त्या पार्टिशनच्या मागे कोणीतरी आहे आणि मग ते जे जयंत काका असतात ते तिथे लपलेले असतात. कला तिकडे बाजूला गेलेली आहे, तोपर्यंत ते तिथून जाण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यासोबतच कला माघारी फिरते आणि त्यांना म्हणू लागते की जयंत काका तुम्ही, तेव्हा ते म्हणतात की हां बोल. तेव्हा कला म्हणते की हो तुम्ही ओळखलं का, दिनकर यांची मुलगी आहे मी. तेव्हा जयंत काका म्हणतात की हो अगं बरोबर आहे. आणि तेव्हा ती म्हणत असते पण जयंत काका काय झाले, म्हणजे तुम्ही इथे जॉबला. तेव्हा ते म्हणतात की अगं मी बाहेर होतो, मी कालच इथं जॉईन झालेलो आहे आणि कलाशी ते बोलत असतात. तेव्हा कलाला कळत असतं की हे आपल्या ओळखीचे आहेत, कारण ते जे आहेत ते कलाच्या घराच्या शेजारी राहत होते आणि रोज कलाच्या आईकडे यायचे, म्हणजे कलाची आई आजचा चहा आहे तो त्यांना खूप आवडायचा, कारण दिनकरचा तो मित्र होता, दिनकरसोबत रोज दुपारी चहा पिण्यासाठी ते आलेले असायचे. कला म्हणत असते की तुम्हाला आल्याचा चहा खूप आवडायचा ना, आणि हे सगळं जे काय आहे ते तुम्हाला तर माहितीच आहे, असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे कला त्यांना म्हणत असते पण मला एक कळत नाही आहे. आणि आता त्या दिनकर त्यांनी जर कलाला सांगितलेलं असतं की मी कालच जॉईन झालेला आहे आणि तेवढ्यातच ऑफिसमधून तिथे एक जण येतात आणि ते म्हणत असतात की जयंत तूच इथं सिनियर आहे ना रे साहेब नसल्यानंतर, मग मला काय वाटतंय माहिती आहे का, आता हे सगळं काय करू सांग बरं ह्या सगळ्याचं. आणि कलाला धक्का बसतो. कलाला तर आता यांनी सांगितलेलं होतं की मी इथं आत्ताच जॉईन झालेलो आहे आणि हे सगळं काय आहे, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. कला म्हणत असते की जयंत काका काय झाले, म्हणजे तुम्ही मला बघून लपत होता, ही गोष्ट आता मला कळलेली आहे, आता मला सांगा की नक्की काय झाले. तुम्ही तर इतक्या वेळ मला म्हणत होता की तुम्ही इथे काल जॉईन झालेला आहे, पण आता ते सर आले आणि त्यांनी सांगितलं ना की तुम्ही आत्ता इथे जॉईन झालेला नाही आहेत,
तर तुम्ही इथे आधीपासून काम करत आहात, इथले तुम्ही सिनियर आहात. याचाच अर्थ तुम्हाला माहिती आहे की मी इथे कशासाठी आलेले आहे आणि म्हणूनच तुम्हाला मला भेटायचं नव्हतं. इतक्या वेळ तुम्ही माझ्यापासून लपत होता. हे सगळं कला बोलत असते आणि त्यासोबतच कला म्हणत असते की आत्ता मला कळलेलं आहे की काय झालेलं आहे. तेव्हा ते म्हणत असतात की हे बघ कसं आहे माहिती आहे का, मी ते काम करत आहे, मला नोकरीची खूप गरज आहे आणि मला माझी नोकरी महत्त्वाची आहे. त्यामुळं पहिली परिस्थिती, आत्ताची परिस्थिती यामध्ये गोष्टी वेगळ्या झालेल्या आहेत. हे सगळं जे काही आहे ते वेगळं आहे आणि आधी वेगळं असायचं, असं त्यांचं म्हणणं असतं. तेव्हा कला म्हणत असते, म्हणजे काय झालं आहे मला तुम्ही सांगाल का? तेव्हा ते म्हणत असतात की मला मात्र एवढंच माहिती आहे की त्या दिवशी 2 लोकं इथं आलेले होते आणि ते साहेबांशी बोलत होते. काहीतरी फ्रॉड त्यांचा चाललेला होता आणि त्या संदर्भात त्यांचं बोलणं चाललेलं होतं. तेव्हाच माझ्या लक्षात आलेलं होतं की या सर्व गोष्टी काय आहेत ते. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ती म्हणत असते की पण जयंत काका मला एक कळत नाही आहे की तुम्ही असं का केलेलं आहे, तुम्हाला असं का वाटलं, असं ती जयंतला बोलत असते. तेव्हा मात्र जयंत म्हणत असतो की मला थोडी भीती वाटलेली होती म्हणून मी ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीनं हँडल केलेल्या आहेत. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे कला जी आहे ती म्हणत असते की तुम्ही एक काम कराल का? मान्य आहे मला तुम्ही आता काय करत आहात, पण सत्याच्या बाजूने उभं राहणंही तेवढंच गरजेचं आहे ना. मग मला असं वाटतंय की तुम्ही आत्ता माझ्यासोबत येऊन कोर्टामध्ये साक्ष देऊ शकता का? तुम्ही जर साक्ष दिली तर माझा नवरा यातून बाहेर पडेल. त्याच्यावर कारण नसताना आरोप लागलेले आहेत. हे सगळं कला बोलत असते आणि तेव्हा मात्र जयंत काका म्हणतात की हो. आणि आता कोर्टामध्ये तिथे यापर्यंत सुनावणी आलेली असते की नाही. काहीही झालं तरीही आता या सुनावणीमध्ये हे तिथं क्लिअर होणार असतं की अद्वैत यातून बाहेर पडू शकत नाही. परंतु अगदी शेवटच्या क्षणी तिथं कला येते आणि कला म्हणत असते की मला इथे काही पुरावे कोर्टामध्ये सादर करायचे आहेत, ज्यामध्ये कोर्टाच्या लक्षात येईल की अद्वैत चांदेकरचा यामध्ये काहीही दोष नाही. असं म्हणत कला पुरावे घेऊन कोर्टामध्ये आलेली आहे आणि कला जेव्हा ते पुरावे कोर्टामध्ये घेऊन आलेली असते तेव्हा मात्र सगळ्यांच्या शिट्ट्या वाजलेल्या आहेत. राहुल आणि रोहिणी दोघंही पाहतच आहेत. कला जेव्हा ते पुरावे कोर्टाच्या समोर घेऊन येते आणि तेव्हा सांगते की ह्या साक्षीदाराला मला कोर्टाच्या समोर सादर करायचा आहे आणि तिने ते साक्षीदार आणलेले असतात. अद्वैत पाहतच राहतो आणि अगदी महत्त्वाची गोष्ट कलाने केलेली असते. आणि तेव्हा मात्र आता केस ही इकडे अर्जुन अद्वैतच्या बाजूने फिरवतो आणि कोर्टाच्या समोर आता तिथं जाहीर होतं की अद्वैतची ही आता या सगळ्यातून सुटका होणार आहे. त्याला सध्या तरी जामिनावरती सोडवलं जाणार आहे. लवकरच कलाच्या या हुशारीमुळं अद्वैत हा निर्दोष सुटताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.